अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे की अप्पी आणि अर्जुन एकमेकांना दोष देत बसलेले असतात तेव्हा अमोलला चक्कर आलेली असते. अमोलमुळे अप्पी फारच काळजीत असते. डॉक्टर बाहेर येऊन म्हणतात की त्याचे लवकरच चाचण्या केल्या पाहिजेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की का काही महत्त्वाचं आहे का, त्याला कसला आजार आहे का. डॉक्टर म्हणतात की नाही, त्याचं खाणं पिणं व्यवस्थित आहे, खेळणंही व्यवस्थित असेल तर त्याला असं काही चक्कर येणं शक्यच नाही आहे. त्याचा काहीतरी साईड इफेक्ट असू शकतो, हे चाचण्या केल्याशिवाय मी बोलू शकत नाही. मी तुम्हाला खोटा दिलासा देत नाही, पण काहीतरी गंभीर असू शकतं, कारण या वयात हे असं होणं ॲबनॉर्मल आहे. हे ऐकल्यानंतर अप्पीला फार काळजी वाटते आणि ती रडू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की अप्पे काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. इकडे अजून अमोलला होश आलेली नसते, त्यामुळे अजूनच अप्पे अर्जुन काळजीत असतात. सगळ्या चाचण्या करायला देतात तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने बापू आणि कदम अप्पे अर्जुनशी बोलायला लागतात. तेव्हा अप्पे अर्जुन म्हणतात की आम्हाला आता एकत्र यायचं नाही. तेव्हा अप्पी बापूंशी बोलत असताना म्हणते की बापू, राहून राहून मला असं वाटतंय ना की मी आणि अर्जुनचं बोलणं ना अमोलनं ऐकलं असणार आहे. मला असं सारखं वाटतंय की त्याला या बोलणं ऐकल्यामुळे चक्कर आलेली आहे. बापू म्हणतात की असं का बोलतेस अप्पे, असं काय बोलत होता तुम्ही. तेव्हा अप्पे म्हणते की अहो बापू, आम्ही वेगळं होण्याविषयी बोलत होतो आणि अर्जुन त्याला सांभाळण्याविषयी काही अटी घालून देत होता. तो मला सांगत होता की अमोलसाठीच आपण एकत्र राहायचं. हे ऐकून बापू म्हणतात की अर्जुन त्याच्या जागेवर योग्य आहे, पण तो सुद्धा काही चुकत नाही आहे. अप्पे, तुम्ही दोघांनी मिळून आता एकत्र यायचा डिसिजन घेतला पाहिजे. तुम्ही वेगळं होणं हे तुमच्या पोरासाठी शाप आहे. हे ऐकल्यानंतर अप्पीसुद्धा विचार करायला लागते. इकडे अर्जुन कदमांशी बोलत असतो तेव्हा कदम म्हणतात की अर्जुन, तू कितीही काही म्हण, पण मला माहिती आहे तुझ्यासाठी अप्पी हीच मुलगी योग्य आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो की कदम, पण तिला तिची तत्व आणि तिचं काम कुठं सुटतंय, आपल्या मुलाविषयी अशी घाळ कशी होऊ शकते. तेव्हा कदम म्हणतात की अर्जा, तू तिच्या बाजूनं सुद्धा विचार कर ना, ती सुद्धा योग्यच आहे, पण मला असं वाटतं तू आत्ता अप्पे अर्जुन एकत्र येणं महत्त्वाचं आहे. त्या मुलाच्या भविष्याचा तुम्ही विचार करा ना. हे ऐकल्यानंतर अर्जुन तिथून उठून जातो. अप्पे अर्जुन अमोलपाशी जातात. अमोलपाशी जाऊन आपण एकत्र आहोत हे सांगत असतात. तेव्हा अप्पी त्याला धीर देत म्हणत असते की अमोल, तुला सगळं कुटुंब एकत्र होतं ना, बघ ना झालंय कुटुंब एकत्र. 7 वर्ष तू जन्मलास आणि 7 वर्ष आपण वेगळं झालो. तू जन्मल्यापासूनच देवानं चक्रव्यूह रचलं, त्या चक्रव्यूहात तू भेदलंस ते चक्रव्यूह आणि अख्ख्या कुटुंबाला एकत्र आणलंस. बघ ना, तू डोळे उघड. अर्जुन सुद्धा सांगत असतो अमोल, बघ ना तुझे बाबा एकत्र आहेत, उठ अरे एकदा डोळे उघड असे म्हणत असतात, पण अमोल काही डोळे उघडत नाही. इकडे अमोलचे रिपोर्ट आलेले असतात आणि संकल्प तिथेच असतो. संकल्प म्हणतो की काय झालं याला. हे ऐकल्यानंतर ते सांगतात की ह्याला मेनोपॉझिया झालेला आहे. हे ऐकून संकल्प म्हणतं की हे काय असतं. तेव्हा ते सांगतात की हा असा एक रोग आहे की लहान मुलांमध्ये आढळतो, लवकर उपचार केला तर तो फार काही गंभीर नाही आहे, पण हा लवकर वाढतो. ह्याच्याकडे जास्तीत जास्त 2 महिन्यात त्याचा लवकर उपचार झाला तर हा बराचसुद्धा होऊ शकतो, पण याच्या आईवडिलांवरती आहे की हे किती लवकर उपचार घेतात ते. संकल्प म्हणतो की काय नियती, तू माझ्या बाजूने सगळं माझ्यासारखं होऊन देतेस. तो हसतो वेड्यासारखा आणि तो विचारतात अरे काय झालं. तेव्हा तो म्हणतो की काही नाही, खोकलाला असं म्हणून तो रिपोर्ट घेऊन बोलतो की मी त्याच्या आईवडिलांना देतो आणि तो तिकडे जातो आणि रिपोर्ट चेंज करून अप्पे अर्जुनला देतो. इकडे मुन्ना सांगत असते की आता आपण इथे सगळेजण थांबून पण काही उपयोग नाही, मी एक काम करते, घरी जाते, म्हणजे अमोलसाठी डब्बासुद्धा द्यायला येईल. तेव्हा सगळेजण घरातले तयार होतात आणि मोना आणि रुपाली डबा बनवण्यासाठी निघून जातात. आता हे पुढे काय होतं हे पाहणंसुद्धा फारच इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू.